नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSC सेमिस्टर फर्स्ट MT 111 कॅल्क्युलस. टॉपिकचं नाव आहे बर्नौलीज इनइक्वालिटी. बघा, युनिव्हर्सिटी KBC NMU जळगाव ॲज पर 2020. बघा, आपल्याकडे बर्नौलीज इक्वेशन आहे. बर्नौलीज इक्वेशन काय सांगतो तुमच्याकडे की बघा, इफ चा हा पहिला पार्ट तुम्हाला गिवन आहे, गिवन, आणि देन प्रूव्ह करायचा आपल्याला हा पार्ट काय 1 प्लस x रेस टू n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस nx. तर थेरमचा मिनिंग बघूया. तुमच्याकडे गिवन आहे काय x इज ग्रेटर दॅन -1. बघा, याचा मिनिंग होतो तुमच्याकडे ही लाईन सपोज रिअल लाईन आहे, रिअल नंबरची लाईन. हा तुमच्याकडे सेंटर आहे. बघा, हा तुमच्याकडे प्लस इन्फिनिटी असतो, या साईडला तुमच्याकडे मायनस इन्फिनिटी. मी हा 1 घेतला, हा 2, हा 3, हा 4 and so on. This is infinity. But -1, -2, -3 and so on -infinity. Okay. आता याचा मिनिंग काय बघा, x ग्रेटर दॅन, हे टोटल जे आहे तुमच्याकडं x बिलॉंग्स टू रिअल नंबर. याचा मिनिंग होतो की x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. म्हणजे हे सर्व जे व्हॅल्यू आहे ते कशाचे आहेत, x चे व्हॅल्यू आहे, x चे व्हॅल्यू. मग त्याचं असं म्हणणं आहे की बघा, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -1. बघा, -1 इथं आहे स्ट्रिक्टली, पण आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाहीये. याचा मिनिंग x ची व्हॅल्यू -1 येणार नाही. मग x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -1 याचा मिनिंग काय की x ची व्हॅल्यू तुम्ही बघा -1 पेक्षा कोणत्या कोणत्या संख्या मोठ्या आहेत, त्या सर्व संख्या मोठ्या आहेत. मग इथून पुढच्या सगळ्या संख्या तुमच्याकडे येतील. तुमच्याकडे काय x ग्रेटर दॅन -1. असं जर असेल, त्या x साठी कोणती कंडिशन सॅटिस्फाय करतं, 1 प्लस x रेस टू n, n बिलॉंग्स टू एनी नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस nx. ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर आपण त्याला म्हणतो बर्नौलीज इनइक्वालिटी. काय म्हणतो, बर्नौलीज इनइक्वालिटी. तर बर्नौलीज इनइक्वालिटी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मॅथमॅटिकल इंडक्शननी प्रूव्ह करूया. बघा, मॅथमॅटिकल इंडक्शन काय राहतं, मॅथमॅटिकल इंडक्शन असं राहतं की पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार, n इक्वल टू 1 साठी ट्रू चेक करणार की हे बरोबर आहे का. आणि n इक्वल टू 1 साठी जर हे चेक झालं, हे बरोबर झालं, तर आपण डायरेक्टली सांगणार काय की हे ट्रू आहे n इक्वल टू k पर्यंत. म्हणजे हे सॉल्व्ह करायचं नाही, याला म्हणायचं ऑलवेज ट्रू फॉर n इक्वल टू k. k पर्यंत हे ऑलवेज ट्रू आहे. बघा, कोणतीही गोष्ट मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला पहिलं n इक्वल टू 1 साठी दाखवायचं, चेक करायचं n ची व्हॅल्यू 1 पुट करून, आणि नंतर सांगायचं काय दुसऱ्या स्टेप मध्ये की हे ऑलवेज ट्रू आहे n इक्वल टू k. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे की n इक्वल टू k प्लस 1, n ची व्हॅल्यू किती पुट करायची मला, k प्लस 1. k प्लस 1 साठी जर ट्रू झालं तर हे मॅथमॅटिकल इंडक्शन ऑल ओव्हर कोणत्याही नॅचरल नंबर साठी ट्रू होतो. हे प्रूव्ह आहे. ठीक आहे, हे झालं आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शन. मॅथमॅटिकल इंडक्शनच्या आपल्याला या थेरम मध्ये लागणाऱ्या गोष्टी काय ते आपण बघूया. कोणतीही संख्या स्वतःच्या लेस दॅन ऑर इक्वल टू असते किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असते. स्वतः बरोबर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असते. फक्त स्ट्रिक्टली नाही, इक्वल टू असल्यामुळे a इज लेस दॅन ऑर इक्वल टू a, a इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला अजून लागणाऱ्या थेरम मध्ये काय, दोन संख्या ब्रॅकेट मध्ये आहे c प्लस d. या दोन संख्याचा गुणाकार कसं करायचं, तर बघा, पहिली संख्या पहिल्या संख्येबरोबर मल्टिप्लाय करायचं a इंटू सी. तर पहिली संख्या पहिल्या ब्रॅकेटची दुसऱ्या बरोबर मल्टिप्लाय करायचं a इंटू डी. ओके, झालं. आता दुसरं काय करणार, दुसरी संख्या घेणार, दुसऱ्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंट बरोबर मल्टिप्लाय करणार, किती तुमच्याकडं b इंटू सी, प्लस दुसरी संख्या दुसऱ्या संख्या बरोबर मल्टिप्लाय करणार, किती b इंटू डी. बघा, दोन ब्रॅकेट मध्ये दोन संख्याचे ऍडिशन असेल तर त्याचं आपण मल्टिप्लिकेशन असं करतो. अजून दुसरी गोष्ट आहे, तुमच्याकडे सपोज a रेस टू m प्लस n आहे. कोणतीही संख्या त्याच्या पॉवर मध्ये जर दोन ऍडिशन मध्ये असेल तर आपण त्याला सेपरेट लिहू शकतो, a रेस टू m इंटू a रेस टू n. आणि डिवाइड मध्ये असेल तुमच्याकडे a रेस टू, मायनस मध्ये a रेस टू m मायनस a रेस टू n, याला पण आपण सेपरेट करू शकतो, a रेस टू m इंटू a रेस टू मायनस m. बघा, दोघांची ऍडिशन होती पॉवर मध्ये, तर सेपरेट करताना आपण a रेस टू m इंटू a रेस टू n. a रेस टू m मायनस n असेल तर a रेस टू m इंटू a रेस टू मायनस n. या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता चला आपण प्रूव्ह करायचं आहे मॅथमॅटिकल इंडक्शनने. तर आपण मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करणार आहोत युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन.
बघा मॅथमॅटिकल इंडक्शन काय फॉर फर्स्ट n इक्वल टू 1 साठी ट्रू करायचं आपल्याला. आता n इक्वल टू 1 साठी बघा इथं पुट करा n इक्वल टू 1, हे ट्रू होतं का बघूया. काय नाही तर 1 प्लस एक्स रेस टू n ची व्हॅल्यू किती आहे 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू एक्स. तर इथं टोटल कॅल्क्युलेशन केलं मी 1 प्लस एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस 1 इंटू एक्स किती एक्स. तर बघा इथं स्वतः बरोबर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असू शकतो. आताच पाहिलं आपण वरती काय तुमच्याकडे बघा स्वतः बरोबर लेस दॅन असू शकतो ग्रेटर दॅन असू शकतो म्हणजे इक्वल टू चं साइन असेल तर स्ट्रिक्टली नाही. मग हे ट्रू झालं. इट इज ट्रू फॉर n इक्वल टू 1. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय सांगणार इट इज ऑलवेज ट्रू फॉर कुणाबरोबर ट्रू होणार ऑलवेज तो n इक्वल टू k साठी. बघा पहिलं मॅथमॅटिकल इंडक्शन n इक्वल टू 1 साठी चेक केलं ना आपण ऑलवेज ट्रू सांगितलं n इक्वल टू k साठी. जर मी याच्यामध्ये k पुट केलं n इक्वल टू तर काय तुमच्याकडे 1 प्लस एक्स रेस टू किती k इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस kx. इक्वेशन नंबर 1. बघा n इक्वल टू k साठी हे ट्रू आहे. आता आपल्याला दाखवायचंय we check for n equal to k plus 1. आता जर हा k plus 1 साठी जर ट्रू झाला तर ऑलवेज कोणताही नॅचरल नंबर घ्या त्यासाठी हा ट्रू होऊन जातो. चला तर मग बघूया आपण चेक करून यासाठी. पहिली गोष्ट काय तुमच्याकडे 1 प्लस एक्स रेस टू किती n आहे n ची व्हॅल्यू किती पुट करतो मी आता k plus 1 इक्वल टू. आता मी जर k प्लस 1 पुट केलं तर बघा इथं आपण आताच पाहिलं काय की a रेस टू m प्लस n असेल तर आपण सेपरेट करू शकतो a रेस टू m इंटू a रेस टू n. सिमिलरली इथं 1 प्लस एक्स रेस टू मी एकदा k घेतो पहिलं k घेतो इंटू 1 प्लस एक्स रेस टू एकदा पॉवर 1 घेतली. ओके हे झालं. आता इथून बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये या की 1 प्लस एक्स रेस टू k ची ग्रेटर दॅन किती आहे तुमच्याकडे 1 प्लस kx. तर मी इथं याला जर ग्रेटर दॅन केलं बघा इथे याची फ्रॉम इक्वेशन 1 पासून 1 प्लस एक्स रेस टू k ची व्हॅल्यू काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस. मग मी इथं पुट करतो 1 प्लस kx इंटू 1 प्लस एक्स. कुठून केलंय मी फ्रॉम इक्वेशन 1 पासून. मग आता बघा दोन ब्रॅकेट आहे यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन कसं येईल तुमच्याकडे ग्रेटर दॅन इक्वल टू बघा हा फर्स्ट एलिमेंट आहे याच्या फर्स्ट बरोबर मल्टिप्लाय होईल किती 1 इंटू 1 1. तर याचा फर्स्ट एलिमेंट याच्या सेकंड बरोबर मल्टिप्लाय होईल 1 इंटू एक्स एक्स प्लस. परत सेम तुमच्याकडे याचा सेकंड एलिमेंट याच्या फर्स्ट बरोबर मल्टिप्लाय होईल kx इंटू 1 kx आणि प्लस याचा सेकंड एलिमेंट याच्या सेकंड बरोबर मल्टिप्लाय होईल kx इंटू एक्स किती kx चा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू या साइडला कोण आहे तुमच्याकडे 1 प्लस एक्स रेस टू k प्लस 1. आता इथं बघा तुमच्याकडे इथं x आणि इथं पण x आहे तर 1 प्लस इथून बघा x जर कॉमन काढलं मी या दोघातून बघा इथून कॉमन काढलं x तर किती राहिलं तुमच्याकडे 1 प्लस आणि इथून x कॉमन काढला तर किती राहिलं तुमच्याकडे k. बघा दोघातून मी x कॉमन काढल्यानंतर राहिलं तुमच्याकडे k प्लस 1 x इंटू kx स्क्वेअर. इथं बघा आता आपल्याकडे या साइडला काय आहे 1 प्लस एक्स रेस टू k प्लस 1 आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता इथं काय तुमच्याकडं आता बघा याच्यामध्ये मी हे kx ऍड करून पण ही संख्या मोठी आहे तर मी ही संख्या काढली तरी पण मोठी राहील म्हणजेच काय 1 प्लस 1 प्लस k इंटू एक्स. बघा ही टर्म जरी काढली तर ही टर्म्स काय राहील तुमच्याकडे मोठी कारण ही टर्म ऍड करून पण ही मोठी संख्या आहे तर इथून मायनस केल्यानंतर पण काय ती संख्या मोठी राहील. मग हे आलं तुमच्याकडे बघा हे तुमच्याकडं n इक्वल टू k प्लस 1 साठी पण काय झालं ट्रू झालं. मग हे ट्रू फॉर n इक्वल टू k प्लस 1. बघा n ची व्हॅल्यू मग k प्लस 1 पुट केली तरी पण काय आलं 1 प्लस n ची व्हॅल्यू k प्लस 1 पुट केलं इंटू x n इक्वल टू k प्लस 1 साठी ट्रू फॉर n इक्वल टू k प्लस 1. देअरफॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर such that कधी 1 प्लस x रेस टू n is greater than or equal to 1 plus kx. It is true for all and this is a true. बघा हे बर्नौलीज इक्वेशन ट्रू झालं फॉर ऑल. आपण काय केलं फर्स्ट n इक्वल टू 1 साठी दाखवलं नंतर n इक्वल टू k साठी ऑलवेज ट्रू आहे आणि नंतर दाखवलं काय n इक्वल टू k प्लस 1 साठी ट्रू आहे. तर इथं बघा तुमच्याकडे आपण ज्यावेळेस n इक्वल टू k प्लस 1 घेतला होता
तर आपला क्लेम काय होता, काय दाखवायचं होतं आपल्याला की 1 प्लस एक्स रेस टू यांची व्हॅल्यू किती पुट करायची होती, के प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस किती 1, के ची व्हॅल्यू किती आहे, यांची व्हॅल्यू किती आहे, के प्लस 1 इंटू एक्स हे दाखवायचं होतं. आणि हेच आपण बघा हे घेऊन आपण इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल ऍब्सोल्यूट व्हॅल्यूवर. नेक्स्ट व्हिडिओ असेल ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.